पाचगणी नगर परिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 8 वर सर्वांची नजर. प्रतिनिधी नौशाद सय्यद. पाचगणी नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 8 हा यंदा सर्वाधिक चर्चेत आहे. या प्रभागात एकूण 4 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी 3 अपक्ष तर शिवसेना एकनाथ शिंदे गट आरपीआय गठबंधनाकडून सौ साबेरा नौशाद सय्यद यांनी उमेदवारी दाखल केली आहे. साबेरा सय्यद यांची उमेदवारी माननीय पालकमंत्री व जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वामुळे अधिक बळकट ठरत असल्याचे मानले जाते. नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, करारकर कुटुंबामुळे प्रभाग 8 मध्ये रंगतदार चुरस. माजी नगराध्यक्ष सौ लक्ष्मीबाई करारकर यांनी सुरुवातीला अर्ज दाखल केला होता, मात्र नंतर त्यांनी आपला फॉर्म मागे घेतला. त्यांच्या सुनेने अभिलाषा करारकर यांनी प्रभाग 8 मधून उमेदवारी दाखल करताच या विभागातील निवडणूक अधिकच तिखट झाली आहे. मतदानाचे चित्र प्रभाग क्रमांक 8 मध्ये एकूण 673 मतदारांनी मतदान केले. विशेषतः महिला मतदारांची संख्या मोठी असल्याने अंतिम निकाल कोणत्या बाजूला झुकणार याबाबत शहरात उत्सुकता वाढत आहे. निकालापूर्वी शहरात राजकीय चर्चा. निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. निकाल लांबणीवर गेल्यामुळे शहरात खालील चर्चा जोरात आहेत. सत्ता कोणाच्या हातात जाणार? घराणेशाहीला जनता साथ देणार की विकासाच्या आधारावर मतदान होणार? शिवसेनेला माननीय शंभूराजे देसाई पालकमंत्र्यांच्या पाठिंब्याचा किती लाभ मिळणार? नगराध्यक्ष पदाचा फॉर्म्युला कोणाकडे झुकणार? 21 डिसेंबर हा दिवस या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा ठरणार आहे. पक्षचिन्हाचा फायदा तोटा. या प्रभागात 3 अपक्ष उमेदवार असल्याने पक्षचिन्हाचा प्रभाव किती याबाबतही चर्चा रंगत आहे. अपक्ष उमेदवारांकडे चिन्ह नसल्याने त्यांना वैयक्तिक ओळख, संपर्क आणि घराघरातील विश्वासावर भर द्यावा लागत आहे. तर दुसरीकडे शिवसेना आरपीआय गठबंधनाचे धनुष्यबाण चिन्ह असलेल्या उमेदवाराला पक्षाचे संघटन, पारंपरिक मतदार आणि पालकमंत्र्यांचा पाठिंबा यांचा किती फायदा होईल हे निकालच सांगेल. साबेरा सय्यद यांचे विधान. माझे पती लोकशाहीचा चौथा स्तंभ. प्रचारादरम्यान बोलताना साबेरा सय्यद म्हणाल्या, त्यांनी पुढे सांगितले की पत्रकारितेमुळे पाचगणीतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विषयांना अधोरेखित करण्यात मदत झाली. धोमधरण पाणी प्रश्न, सिंगणी पॉइंटचे आरक्षण, भीमनगर येथील पाणी व गटार समस्या, पॉवर हाऊस परिसरातील नागरिकांच्या अडचणी, सिद्धार्थनगर, बर्जन मेन्शन परिसरातील डाऊन प्लॅनिंग.